मित्रांनो नमस्कार. केंद्रीय निवृत्ती वेतन व निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने मंगळवारी केंद्रीय नागरी सेवा पेन्शन योजनेअंतर्गत एकीकृत पेन्शन योजना अंमलबजावणी नियम 2025 हे अधिसूचित केले आहे. या नियमानुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत म्हणजेच NPS, एकीकृत पेन्शन योजना म्हणजेच UPS स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेता येते. कार्मिक आणि सार्वजनिक तक्रारी व पेन्शन मंत्रालयानुसार संपूर्ण पेन्शन मात्र 25 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे. संपूर्ण पेन्शन याचा अर्थ कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 12 महिन्याच्या सेवेतील सरासरी मासिक वेतनाच्या 50% एवढी पेन्शन ही मिळणार आहे. 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतल्यास पेन्शन लाभ प्रमाणानुसार दिला जाईल. म्हणजे पात्र सेवा वर्ष भागिले 25 या सूत्रानुसार पेन्शनची गणना केली जाणार आहे. हा लाभ नियमित निवृत्तीच्या तारखेपासून लागू होईल असे मंत्रालयाने स्पष्ट केले. सेवानिवृत्तीवेळी इतर सुविधा कायम राहतील. त्यात पर्सनल कॉस्ट 60% रकमेची अंतिम परतफेड असणारे, महागाई भत्ता, मूळ वेतनाचे. व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.